स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर। तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंय आमचं घर बऱ्यापैकी लावून झालेलं आहे। थोडेसे एक दोन बॉक्स राहिले आहेत आणि खूप भयंकर थकलो। म्हणजे व्हिडिओमध्ये तेवढं सगळं नाही दाखवू शकले मी, कारण तेवढं दाखवण्याची माझ्यामध्ये कॅपॅसिटीच नव्हती। कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय 3 डेज आम्ही लगातार सकाळपासून रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही घर लावत होतो। कारण जर पुढे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पुढे आता दिवाळी येते, त्याच्यानंतर आता नवरात्र येते, त्यामध्ये म्हणजे असं जर मी वेळ काढत राहिली असती तर मग अजून सगळ्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या मला करता नाही आल्या असत्या। त्याच्यामुळे मी खूप मेहनत घेऊन सकाळपासून रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही घर लावलेलं आहे। आणि मेन म्हणजे हा प्रॉब्लेम आहे की दोन्ही मुलांना सांभाळून, त्यात भुवीचं स्कूल पण चालू झालं। मग भुवीच्या स्कूलला म्हणजे स्कूलमध्ये असं आहे की पहिले 2 डेज आहेत। भुवीच्या स्कूलमध्ये टोटल 5 डिव्हिजन आहे आणि पहिले 2 वीक जे आहेत ते शफल होत राहतात त्यांचे। प्रत्येक क्लासमध्ये त्यांना प्रत्येक टीचरची ओळख व्हावी, सगळी मुलं त्यांना कळावी म्हणून रोजच्या रोज त्यांचे क्लास चेंज होत राहत आहेत। मग त्याच्यामुळे होतंय काय, अनिकेत सकाळी डायरेक्ट ड्रॉप ऑफ करून घरी नाही येऊ शकत आहे, तिला जाऊन तिथपर्यंत सोडावं लागतंय। दुपारी पण खूप म्हणजे एक दीड तास जातो त्यांच्या त्या प्रोसेसमुळे। मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्रच आल्या आणि त्यात आमचं घर लावणं आहे आणि अनिकेतचं ऑफिस पण आहे। ऑफिस तर त्यांना सरळ करायलाच नाही मिळालं, कालपासून ते करतायत थोडं ऑफिस, कारण ऑफिस करायला बसायला पण तिथे जागा नव्हती। तर हे सगळे प्रॉब्लेम होते। लाईफमध्ये ही फेज आम्ही म्हणजे ही कधीच विसरू शकणार नाही, ही जी मुव्हिंगची आहे। आणि माझ्या लहान म्हणजे मला तर माहितीच नाहीये मुव्हिंग वगैरे काय असतं, कारण मी कधी बाहेर राहिलीच नाही। नंतर ज्यावेळी जॉबसाठी वगैरे मुंबईत आम्ही राहिलो एकटे, पण असं की बाबा जसं पीजी मध्ये राहतात वगैरे असं कधीच वेळ नाही आली आमच्यावर, नेहमी मी फॅमिली सोबतच राहिली। तर ह्यावेळी आम्हाला ते इतकं भारी पडलंय, म्हणजे LA पासून ते इथपर्यंत आम्ही खूप हैराण झालो। म्हणजे मी तर म्हणेन मुव्हिंग न करणंच चांगलं आहे, पण आम्ही काही कारणास्तव आम्हाला ते मूव्ह करावं लागलेलं, कारण आम्ही सगळं असं तिथे बसून व्हँक्युअर जे आहे ते वर्ल्ड मधलं खूप एक्सपेन्सिव्ह ह्याच्यापैकी 5व्या की 6 नंबरला वगैरे येते। पण आम्ही हे सगळे रेट तिथे काढलेले होते। आम्ही असं तिथे बसून आम्ही विचार केला की आम्ही समजा ह्याच वस्तू सगळं इथून मूव्ह न करता आम्ही हे इथेच सोडून जाऊन तिथे जर सगळं विकत घेतलं तर आम्हाला कितीला पडतंय। पण ते लिटरली मी 3-4 गोष्टी कार्टमध्ये ऍड केलेल्या होत्या आयकियाच्या, आणि त्याच 3000 अबो जात होत्या। मग मी म्हटलं की त्याच्यापेक्षा हे सामानच आपलं आपण घेऊन गेलेलं बरं आहे, की तिथे जाऊन घेण्यात काही वर्थच नाहीये। कारण व्हँक्युअर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे। कॅनडामध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जे कोणतं स्टेट आहे ते आहे ब्रिटिश कोलंबिया, आणि त्याच्यामध्ये हे व्हँक्युअर, कारण की इथलं वेदर ऍज कम्पेअर्ड टू बाकी कॅनडाच्या स्टेटमध्ये इथलं वेदर खूप चांगलं आहे त्याच्यामुळे। तर इथे टॅक्स पण आहे तो समथिंग 14% आहे। तर LA मध्ये आणि US मध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह लॉस एंजलस मानलं जातं, पण लॉस एंजलस पण आम्हाला ह्याच्यासमोर थोडं कमी वाटतंय। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की व्हँक्युअर किती एक्सपेन्सिव्ह आहे ते। तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही हे सामान मूव्ह करण्याचा निर्णय घेतला होता। आमचाच निर्णय होता हा, त्याला आम्ही कोणाला दोष देऊ शकत नाहीये, पण आम्हाला खूप त्रास झाला, भयंकर। आणि मेन म्हणजे हे आहे की 2 छोटी मुलं आहेत। भुवी कशी थोडंफार तरी तिला आता समजतंय, म्हणजे ती करते स्वतः, पण अनिकाला कसं पूर्ण तिला लक्ष द्यावं लागतंय तिच्याकडे, तिला भरवणं, तिला वॉशरूमला नेण्यापासून तिचं सगळंच आम्हाला करावं लागतंय। तिला मध्ये म्हणजे मुव्हिंग दिवशी तर अक्षरशः ती कंटिन्यू 11 वाजल्यापासून मला सांगत होती भूक लागली, पण आम्ही काही करू शकत नव्हतो। तिच्याकडे थोडं म्हणजे असं दुर्लक्ष असं आम्ही केलं नाही, पण आम्हाला जमेल म्हणजे थोडं भारी पडलं दोन्ही मुलांना सांभाळून, त्यांच्याकडे लक्ष देऊन, त्यांची पूर्ण काळजी घेऊन, त्यांच्या हेल्थची काळजी घेऊन। कारण आता नवीन ठिकाणी आल्यानंतर क्लायमेट चेंज असतात, सगळं असतं, तर त्याच्यामुळे त्यांची पण हेल्थ इम्पॉर्टंट आहे। ते सगळं बघून आम्हाला हे मूव्ह करणं खूप भारी पडलं। पण गणपती बाप्पाच्या कृपेने आमचं हे मुव्हिंग आहे ते व्यवस्थित झालं। मला असं वाटतंय की त्यानेच कोणाच्या ना कोणाच्या रूपात इथे माणसांना अवेलेबल केलं आमच्या हेल्पसाठी। तो तिथे आला, आम्ही फोनवर पण त्याला बघू नाही शकलो, म्हणजे बघितलं, पण दरवर्षी आम्ही असं एकही दिवस गेला नाही की कोणती आम्ही आरती अटेंड केली नाही, किंवा मी दरवर्षी
दुपारची जी आरती असते तर मी जागी राहायची त्या आरतीपर्यंत आणि आरती करायचो. पण ह्या वर्षी ना मला माहेरचा गणपती ना घरचा गणपती व्यवस्थित बघायला पण नाही मिळाला, कारण की ह्याच सगळ्या गोष्टींमुळे आम्ही खूपच टेन्शनमध्ये आणि खूपच टेन्शनपेक्षा खूप मेहनतीचं काम होतं. मला आता बोलताना पण असं जड होतंय, कारण हे नाही शब्दात व्यक्त करू शकत. म्हणजे आम्ही आणि अनिकेत आम्ही रोज हेच म्हणत असतो की अरे आम्ही यावर्षी गणपती पण सरळ असं मन लावून 5 मिनिटं बसून आम्ही बघू नाही शकलो. पण ठीक आहे, बाप्पाच्या कृपेने सगळं झालं, व्यवस्थित झालं. फायनली आज आमचं घर सेट झालंय. सॉरी. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर हा आमच्या कॅनडाच्या किचन मधनं चालू होतोय. तर चला, आता सकाळचे वाजलेले आहेत, म्हणजे 10 वाजत आले. मी सकाळी उठलेली 6 वाजता आणि सॉरी 7:30ला, आणि त्यानंतर भूवीचा टिफिन वगैरे करून भूवी स्कूलला गेली आणि अनिका झोपली आहे. तर आता मला झोपायचं होतं, कारण मी रात्री मला व्हिडिओ सगळं आवरून त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करून नंतर व्हिडिओ पोस्ट करेपर्यंत मला रात्री 2-2:30 वाजले. त्याच्यानंतर मी झोपले आणि पुन्हा लगेच मला 4 तास झोपायचं होतं. तर मला खूप झोप येत होती, पण मी जाऊन पडले, पण मला काही झोप येईना पुन्हा. तर म्हटलं चला उठावं. आणि उद्या पण माझं बिझी आहे पूर्ण दिवस, परवाचं पण बिझी आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर चला, मी आता ब्रेकफास्ट बनवते. खूप दिवसांनी मला पोहे खूप आवडतात, मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलंय. तर मी आता पोहे बनवायला घेते. नाही बाबा, भूक लागली. इकडे आता व्हिडिओ घ्यायला आलो कांचनचा, पण इकडे परतेपर्यंत पोहे फिनिश झाले, एवढी भूक लागली. सगळं फिनिश झालं. बाहेर व्ह्यू कसा वाटतोय? व्ह्यू छान वाटतोय. आम्हाला डायनिंगला वेगळा जागा नव्हती, तर आम्ही इथे डायनिंग टेबल केलेलं आहे. आणि तसं आमचं डायनिंग टेबल छोटं आहे. आणि मेन म्हणजे मला डायनिंग टेबलवर बसून खायची अजिबात सवय नाहीये, मी सोफ्यावर बसायची. पण अनिकेतने आता स्ट्रिक सगळ्यांना व्हिडिओवर पण सांगतोय सगळ्यांनी इथे बसायचं आहे, डायनिंग टेबलवरच. सगळ्यांनाही आम्हाला स्ट्रिक वॉर्निंग दिलेली आहे, फ्रूट पण खायचं असेल तरी इथेच बसून खायचं. त्यामुळे आता ना इलाज तो क्या इलाज, ते बसावं लागणार. पहिला आमचा 3+2 होता तिथे, तर दुसरा आम्ही आणला नाही, तर मी त्या सोफ्यावर बसायची. आता इथेच बसावं लागणार. ते डुग्गू उठलेली आहे. अनु ए अजून नाही कलायचं. गुड मॉर्निंग. भूवी कुठे गेली? आणि तू कधी जाणार स्कूलला? चल ब्रश करायला चल, ये. सो आता लंच वगैरे झालं, त्यानंतर भूवी स्कूलमधून आली आणि आज मी चालली आहे एका ठिकाणी. ते कुठे चालली आहे ती नंतर मी तुम्हाला सांगेन. पहिलं मी जाऊन येते, आधी एका फ्रेंड सोबत चालली आहे. पण ते जाणार आहे मी आज स्काय ट्रेनने. म्हणजे मी इथे स्काय ट्रेन खूप चालते आणि US मध्ये पण मी कधीच ट्रेनने ट्रॅव्हल केलं नाहीये. बसने तर मी जातच असायची, पण पहिल्यांदा इथे आउट ऑफ इंडियामध्ये मी अशी ट्रेनने जाणार आहे. आणि इथे थोडं पब्लिक ट्रान्सपोर्ट, बस जास्त आहेत, त्याच्यानंतर ट्रेन पण आहेत. खूप लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतात. आमच्या असं खूप जवळचं नाहीये, पण आता मला तिथे जायचं आहे. ते खूप लांब आहे, तर म्हटलं, आणि मला तिथे थांबायचं आहे थोडा वेळ, त्यामुळे दोन्ही मुलींना घेऊन तेवढा वेळ थांबणं तिथे शक्य नव्हतं, म्हणून मी चालली आहे आता ट्रेनने. सो फर्स्ट टाइम आता मी स्काय ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे. सो लेट्स गो. आणि अनिकेत मला सोडत नाहीये. गुड मॉर्निंग. आज आहे गणपतीचा 11वा दिवस आणि आम्ही आता चाललोय इथे लक्ष्मीनारायण टेम्पल जे आहे त्याचा जो बाप्पा आहे तो आज जाणार आहे. आणि हे जे विसर्जन आहे ते बोटीने समुद्रामध्ये विसर्जन आहे आणि तिथे आमच्या आवर्तन ढोल ताशा पथकाचं वादन आहे. सो त्यामुळे आम्ही आता चाललोय आणि अनिकेतानी पण येत आहेत. सो चला, जेवढं जमेल. मला तर काही एवढं शूट करायला जमणार नाही, अनिकेतला जर जमलं तर ते करतील. तर तुम्हालाही बघायला मिळेल की कसं इथे बोटीवरनं क्रूजवरनं जाणार आणि त्याच्यानंतर विसर्जन आहे. आमच्यासाठी पण नवीन आहे, सो आम्हाला पण काही आयडिया नाही आहे. तर चला बघूया आपण. बसेस लागलेल्या आहेत आणि आता आम्ही सामान सगळं ढोल ताशाचं लोड करतोय. आता आम्ही बसमध्ये बसतोय.
सो आता आम्ही निघालेलो आहे. बस आता सुटलेली आहे आणि आता इथून ही बस क्रूजवर पोहोचणार आणि तिथून मग गणपती क्रूजवरनं घेऊन पुढे जाणार विसर्जन करण्यासाठी. सो आता 1 तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत आणि तिथून आता ढोल वगैरे घेऊन सगळे आम्ही चाललेलो आहोत क्रूजच्या दिशेने. अशा सगळ्या इथे वेगवेगळे बोट्स आहेत. तर बघूया आमची कोणती आहे त्यातली. तर तिथे डबल डेकरची बोट आहे ती आमची आहे. तिथे आता जातोय. आम्ही आलो इथे क्रूजवर आणि आता आम्ही वर थांबलेलो आहोत आणि आता इथे ढोल पण चालू होईल. इथे आता त्यांनी पहिल्यांदा स्नॅक्समध्ये थोडं भजी, चहा, त्याच्यानंतर थोडं स्वीट असं दिलेलं होतं आणि 2 वाजता सुरुवात होणार होतं ढोल ताशा आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाला. सगळे आता रेडी होत आहेत ढोल ताशा पथक. इथे आता ढोल बांधतायत. तर प्रत्येक ढोल बांधण्याला हेल्प करावी लागते थोडी. आणि समोरून जे आमचं MSVCचं आवर्तनचं जे बॅनर आहे ते सुद्धा आता कांचन हेल्प करते. काय झालं, खूपच गरमी आहे ना. काय कोणाला छत्रपती शिवाजी महाराज की तर बाप्पाचं विसर्जन आल्यानंतर इथे TV चॅनल वगैरे आले होते, चॅनलवाले. सो ते इंटरव्ह्यू घेत होते की तुमचं हे काय आहे पथक, मराठी मंडळाबद्दल सांगा, तुमच्या ढोल ताशाबद्दल सांगा. तर सगळेजण आम्ही इथे सांगत होतो.
अशा प्रकारे कॅनडामध्ये व्हँक्युअरमध्ये मराठी मंडळाने जाऊन क्रूजवर ढोल ताशा वाजवला. भर समुद्रात हा ढोल ताशा वाजवत होतो टॉपला क्रूजच्या, आणि तिथे जाऊन गणपती बाप्पाचे विसर्जन झालं. हा अनुभव अविस्मरणीय असा होता की खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे इथेही गणपती बाप्पाचे छान एकदम थाटामाटात विसर्जन झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कोकण फॅमिली इन USA या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय आणि स्वतःची काळजी घ्या.